हे देवगाव गटामध्ये देवळाणा या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू आहे। आपल्यासोबत उमेदवार असलेले गव्हाणे सर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की भाजपचा प्रचार कसा चालू आहे आणि जनतेला काय ते आवाहन करणार आहे। आता तुम्ही निवडणुकीच्या मैदानात आहात। भारतीय जनता पार्टीच्या वतीने मला देवगाव रंगारी सर्कलमधून जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि मी निवडणुकीला सामोरं जातो आहे। आता माझ्याचबरोबर पंचायत समिती देवगाव रंगारी गणामधून माया ललित सुरासे यांना उमेदवारी जाहीर होऊन त्याही प्रचारात सहभागी झालेल्या आहेत। ताडपिंपळगाव गणामधून विजय संताराम हार्दे यांना पंचायत समितीची उमेदवारी जाहीर होऊन आम्हाला तिघांनाही उमेदवारी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचं ऋण व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टीबद्दल प्रचंड विश्वास लोकांच्या मनात आहे। हा पक्ष विकासाची कामं करणारा पक्ष आहे। नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर लोकांनी प्रचंड विश्वास व्यक्त करून सर्व निवडणुका जिंकवलेल्या आहे, त्यामुळे ही निवडणूकसुद्धा लोक भारतीय जनता पार्टीच्या अँगलने जिंकवतील याचा मला विश्वास आहे। सध्या देवगाव रंगारीमध्ये तालुका व्हावा अशी जनतेची मागणी मोठ्या प्रमाणात येत आहे, परंतु त्याच पद्धतीने विकासाचाही अभाव आपल्याला जाणवतोय, त्याकडे कसं बघता? देवगाव रंगारी तालुका व्हावा ही अनेक वर्षापासूनची लोकांची मागणी आहे। ती लोकमागणी आहे। जेव्हा केव्हा हा प्रश्न सरकारच्या समोर येईल त्यावेळेला आम्ही नक्कीच तो रेटून धरून देवगाव रंगारी तालुका झाला पाहिजे या भूमिकेचे काम करू। आणि त्याचबरोबर विकासाच्या दृष्टीने आता देवगाव रंगारी सर्कलमध्ये म्हणजे देवगाव रंगारीच नाही तर कन्नड तालुक्यामध्ये रस्त्याचं अत्यंत दुर्भिक्ष आहे। सर्वच रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहे। मागच्या सरकारच्या काळामध्ये म्हणजे असलेले आमदार आणि असलेले जिल्हा परिषद सदस्य यांचा तो नाकर्तेपणाचा भाग असं आपल्याला म्हणावं लागेल मजबुरीने। देवगाव कन्नड हा तालुका कनेक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती, परंतु दिसत नाही आहे। जर का देवगाव टू कन्नडला जायचं असेल तर खूप मोठा चक्कर मारावं लागतं आहे। तर देवगाव कन्नड हा रस्ता प्रलंबित आहे, तो कधी होईल? म्हणजे बोरगाव देवगाव रंगारी हा रस्ता फार महत्त्वाचा आहे। जसं आपण म्हणतात की कनेक्टिव्हिटी, तर कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हा रस्ता फार महत्त्वाचा आहे। आता हा रस्ता आपण ADP या हेडमधून म्हणजे एशियन अर्बन डेव्हलपमेंट या हेडमधून हा रस्ता करतो आहे। तो 10.5 मीटरचा करतो आहे आणि जवळपास तो 13 किलोमीटरचा रस्ता आहे। तर तो रस्ता आता साधारण 1-1.5-2 महिने लागेल, त्याला मंजुरीच्या स्टेजला आहे आणि नक्कीच मंजूर होईल। म्हणजे आम्ही कोणी मोठ्या पदावर नाही आहे सध्या, तरी पण ते करता येतं हे मला त्यातून तुम्हाला सांगायला आवडेल। बरं, निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य कशाला असेल? निवडून आल्यानंतर खरं म्हणजे मी प्राध्यापक असल्यामुळे मी शिक्षण क्षेत्रात काम केलं पाहिजे। सर्व शाळा अद्ययावत आणि डिजिटलायझेशन केलं पाहिजे शाळेचं आणि शाळा सुस्थितीत आल्या पाहिजे यासाठी काम करूया। चांगल्या स्थितीतलं त्या ठिकाणचं वातावरण असेल, मुलांना प्रसन्न वाटेल असं जशा खाजगी शाळा असतात तशा जिल्हा परिषदेच्या शाळा व्हावे हे माझं मिशन आहे। बरं, जनतेला काय आव्हान करायला आता? मी मायबाप जनतेंना एकच विनंती करेल की विकासासाठी भारतीय जनता पार्टीला मत करावं। या अगोदरही आपल्याला त्याची प्रचिती आली की भारतीय जनता पार्टी हा विकासाचा पक्ष आहे। विकासाच्या भूमिका घेऊन हा पक्ष काम करत असतो। सातत्याने 24 तास आणि 12ही महिने आणि 5ही वर्ष लोकांच्या सेवेत असणारा हा पक्ष आहे। म्हणून भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्हा तिघा उमेदवाराला भरभरून मतं द्यावं आणि जिंकावं हीच विनंती तुम्हा सर्व मायबाप जनतेंना करतो। सांगितल्याप्रमाणे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ह्या ज्या पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे ह्या मूळतः ग्रामीण भागातल्या अडीअडचणींवर पंचायत समितीमध्ये सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचे विचाराचे लोक जर या पंचायत समितीत गेले तर निश्चित या भागामधल्या सर्व शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना केंद्राच्या स्कीम वगैरे देताना त्याची मदत होईल। म्हणून आम्ही प्रामुख्याने सर्व मतदारांना हीच विनंती करत आहे की केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे त्याच विचाराचा पंचायत समिती सदस्य देखील आपण निवडून दिला पाहिजे असं आमचं मत आहे। पंचायत समितीमध्ये सगळ्यात पहिले तुम्ही निवडून आल्यानंतर काय प्राधान्य करा? पंचायत समितीत निवडून आल्यावरती जी महत्त्वाची योजना आहे केंद्र सरकारची महात्मा गांधी रोजगार हमीच्या ज्या अलग योजना आहे त्या ग्रामपंचायत मार्फत पंचायत समितीमार्फत केंद्राकडून त्याचा लाभ मिळतो। सर्वात जास्त आमचं प्राधान्य MRGSच्या वेगवेगळ्या स्कीमवर आहे। जनतेला काय सांगाल? आता सरांनी जसं आव्हान केलं तसं तुम्ही काय सांगाल? जनतेला हेच सांगेल की जे सरकार केंद्रात राज्यात आहे त्याच विचाराचे लोक तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून द्यावे, जेणेकरून आपल्यापर्यंत केंद्राचा थेट लाभ आपल्याला सर्वसामान्यापर्यंत मिळेल।